लिंबाच्या लोणच्यासाठी इथे मी लिंबाच्या फोडी करून बी काढून घेतली। आता इथे मी काही जिन्नस घेतलेले, धने, मोहरी, जिरे, बडीशोप आणि मेथी थोडी। आता मी खमंग भाजून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये लिंबाच्या फोडी टाकून मिरची, साधे मीठ व थोडेसे काळे मीठ टाकायचे, म्हणजे आणि आपण थोडंसं हलवत राहायचे, म्हणजे मिश्रण एकजीव होईल असं। आता यामध्ये मी साखर टाकते, तुम्ही गूळ पण घालू शकता। मीठ आणि साखरेमुळे याला छान असं पाणी सुटतं। मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे। आपण याच्यात थोडासाही पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण जे जिन्नस घेतले ते कुटून घेतलेले आहे मी, त्याची भरड ते मसाला भरून टाकणार आहे आपण त्याच्यात। चव छान लागते। 2 मिरी व 2 लवंग टाकावे, यामुळे लोणचे खराब होत नाही व दीर्घकाळ टिकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।